नमस्कार. कथावेलींच्या या निवांत कोपऱ्यात तुमचं मनापासून स्वागत. चला तर मग पाहूया आज नवीन कथा. नमस्कार. कधीकधी ना पालक आणि मुलांमध्ये होणारे छोटे छोटे संवाद आयुष्यभराची शिदोरी देऊन जातात. चला, आज आपण अशाच एका आई आणि मुलीच्या नात्यात डोकावून पाहूया आणि बघूया की आजच्या काळातल्या आव्हानांना त्या दोघी मिळून कशा सामोऱ्या जातात. ही गोष्ट आहे स्वरा नावाच्या एका आईच्या शहाणपणाची, जिने आपल्या अनुभवातून आणि समजूतदारपणातून आपल्या मुलीसाठी एक सुंदर जग तयार केले. आणि सोबतच ही गोष्ट आहे तिच्या मुलीच्या, मुग्धाच्या जिज्ञासेची. प्रत्येक गोष्टीवर का आणि कसं असे प्रश्न विचारणारी, सतत काहीतरी नवीन शोधणारी आजच्या पिढीची एक प्रतिनिधी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही गोष्ट आहे त्या संवादांची, जे नातं मजबूत करतात आणि आयुष्यभर पुरेल इतकं सामर्थ्य देतात. मग सुरू करूया हा प्रवास. तर आपली गोष्ट सुरू होते जेव्हा मुग्धा फक्त 5 वर्षांची होती. तिच्या छोट्या मनात एक खूप मोठा प्रश्न निर्माण झाला होता, जो अनेक मुलांच्या मनात येतो, पण त्यांना तो कसा विचारायचा हेच कळत नाही. प्रश्न होता तिच्या स्वतःच्या शरीराच्या सुरक्षिततेचा. झालं असं की बागेत खेळताना एका ओळखीच्या काकांनी तिला जवळ घेतलं, पण मुग्धाला ते अजिबात आवडलं नाही. तिला खूप अस्वस्थ वाटलं. घरी आल्यावर तिने तिच्या आईला, स्वराला, एक अगदी निरागस पण खूप महत्वाचा प्रश्न विचारला. आई, ते काका चांगले आहेत ना? मग मला त्यांची भीती का वाटली? हा प्रश्न ऐकून स्वराच्या मनात क्षणभर भीतीची लहर उमटली. पण स्वराने तिला रागावलं नाही. उलट खूप शांतपणे तिला जवळ घेतलं आणि समजावलं. तिने गुड टच आणि बॅड टच यामधला फरक सांगितला. ती म्हणाली, बघ, जर कोणाचा स्पर्श बबलगमसारखा चिकट वाटला, मनात गोंधळ निर्माण झाला किंवा भीती वाटली, तर समजायचं तो बॅड टच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, असं करणारी व्यक्ती कितीही ओळखीची असली तरी आपल्या आतून येणारा आवाज, आपली इंट्युशन, हीच धोक्याची पहिली घंटा असते. आणि ही गोष्ट आणखी सोपी करण्यासाठी स्वराने एक इतकी सुंदर कल्पना वापरली. ती म्हणाली, आपलं शरीर एका सुंदर किल्ल्यासारखं आहे. या किल्ल्याचे काही भाग, म्हणजे आपले प्रायव्हेट पार्ट्स, तिथे नो एंट्रीचा मोठा बोर्ड लावलेला आहे. आणि या किल्ल्याचा, म्हणजे आपल्या शरीराचा, रिमोट कंट्रोल फक्त आणि फक्त आपल्याच हातात असतो. यानंतर स्वराने मुग्धाला एक सेफ सर्कल बनवायला शिकवलं. तिने तिला 3 सोपे नियम दिले. पहिला, जर कधी बॅड टच झाला तर जोपर्यंत कोणी आपलं ऐकत नाही तोपर्यंत सांगत राहायचं. दुसरा, शरीराबद्दलची कोणतीही गोष्ट, विशेषतः आईवडिलांपासून, कधीच लपवायची नाही. आणि तिसरा, सगळ्यात महत्त्वाचा नियम, आपलं शरीर आपलंच आहे आणि त्यावर फक्त आपलाच अधिकार आहे. या संवादानंतर स्वराने मुग्धासाठी एक पत्र लिहिलं. त्यात तिनं लिहिलं, बाळा, मी तुला प्रत्येक काट्यापासून वाचवण्यासाठी तुझ्या मागे धावू शकत नाही, पण मी तुला स्वतःचं संरक्षण कसं करायचं हे नक्कीच शिकवू शकते. लक्षात ठेव, तुझी आई नेहमी तुझी ढाल बनून उभी राहील. हे फक्त संरक्षण नव्हतं, तर मुलीला सक्षम बनवण्याचं पहिलं पाऊल होतं. तर शरीराच्या सुरक्षितेचा हा पहिला धडा मिळाल्यानंतर मुग्धाच्या आयुष्यात एक नवीन भावनिक आव्हान आलं. ती घरात एकटीच असल्यामुळे तिला शेअरिंग किंवा गोष्टी वाटून घेण्याची सवय नव्हती, आणि हीच तिच्यासाठी एक मोठी गुंतागुंत ठरली. आता मुग्धा 6 वर्षांची झाली होती. एकदा घरी पाहुणे आले आणि तिला तिची खेळणी, तिची खोली आणि महत्त्वाचं म्हणजे तिची आई, सगळंच वाटून घ्यावं लागत होतं. तिला हे अजिबात सहन झालं नाही आणि मग तिच्या मनात अपराधीपणाची भावना आली. तिने आईला विचारलं, आई, मला काहीच शेअर करावंसं का नाही वाटत? मी वाईट मुलगी आहे का? पुन्हा एकदा स्वराने तिला दोष दिला नाही. तिने तिला जवळ घेतलं आणि समजावलं. ती म्हणाली, अरे, प्रेम काही केकचा तुकडा नाहीये की तो वाटल्यावर कमी होईल. तिने खूप सुंदर उदाहरण दिलं. ती म्हणाली, प्रेम हे एका दिव्याच्या ज्योतीसारखं असतं. एका मेणबत्तीने दुसरी पेटवली तरी पहिल्या मेणबत्तीचा प्रकाश कमी होतो का? नाही ना, उलट प्रकाश वाढतोच. आईचं प्रेमही तसंच असतं, ते वाटल्याने कधीच कमी होत नाही. पण स्वरा फक्त भावनिक आधारच देत नाही, तर ती काही व्यावहारिक उपायही शोधते. ती मुग्धाला तिची काही खास राखीव खेळणी बाजूला ठेवायला सांगते, जी तिला शेअर करण्याची सक्ती नसते. यामुळे तिच्या वैयक्तिक जागेचा आदर राखला जातो. ती तिला रोज 15 मिनिटांचा हक्काचा वेळ देते, जो फक्त तिच्या आणि आईचा असतो, ज्यामुळे तिला सुरक्षित वाटतं. आणि शिवाय तिला चित्रकला, वाचन अशा छंदांमध्ये गुंतवते, जेणेकरून ती स्वतःमध्ये आनंदी राहील आणि स्वावलंबी बनेल.
आणि या अनुभवावरही स्वरा मुग्धाला एक पत्र लिहिते. त्यात ती खूप सुंदर गोष्ट सांगते. माझं आणि तुझं याच्या पलीकडे एक खूप मोठं आणि सुंदर जग आहे, ज्याला आपलं म्हणतात. जर तू वाटून घ्यायला शिकलीस तर तुला आयुष्यात कधीच एकटं वाटणार नाही. शेअरिंगचा हा अवघड टप्पा पार केल्यावर आता मुग्धासमोर एक नवीन भीती उभी राहिली, आणि ती होती बदलाची. नवीन शहर, नवीन घर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीन शाळा. स्वराची ऑफिसमध्ये बदली झाल्यानं त्यांना दुसऱ्या शहरात जावं लागलं आणि मुग्धाला नवीन शाळेत प्रवेश घ्यावा लागला. शाळेच्या पहिल्या दिवशी ती खूप घाबरलेली होती. तिच्या मनात तेच प्रश्न होते जे आपल्या सगळ्यांच्या मनात कधी ना कधी येतातच. नवीन शाळेत कोणी माझ्याशी खेळेल का? सगळे मला बाहेरची तर नाही ना समजणार. तिच्या या भीतीवर स्वरा एक अप्रतिम उपाय शोधते. ती तिला बागेतल्या गुलाबाच्या रोपाचं उदाहरण देते. ती म्हणते, एखादं गुलाबाचं रोपटं लहान कुंडीत सुरक्षित असतं, पण त्याची वाढ तिथेच थांबते. पण जेव्हा त्याला तिथून काढून मोठ्या बागेतल्या जमिनीत लावतात, तेव्हाच त्याला फुलायला जास्त जागा मिळते आणि ते आणखी सुंदर दिसतं. नवीन शाळा तुझ्यासाठी त्या मोठ्या बागेसारखी आहे, जिथे तुला वाढायला खूप मोठी संधी मिळेल. आणि स्वरा फक्त बोलून थांबत नाही. ती एक छोटीशी पण खूप परिणामकारक गोष्ट करते. शाळेत जाताना ती मुग्धाच्या दप्तरात एक चिठ्ठी ठेवते, ज्यावर लिहिलेलं असतं, तू धाडसी आहेस, तू दयाळू आहेस आणि तुझ्यावर खूप प्रेम केलं जातं. या एका छोट्याशा चिठ्ठीने तिला खूप मोठं बळ मिळतं. आणि या प्रसंगावर लिहिलेल्या पत्रात स्वरा तिला धीर देताना म्हणते, नवीन मित्र बनवणं म्हणजे जुन्या मित्रांना विसरणं नाही, तर आपल्या मनातली जागा आणखी मोठी करणं असतं. हे एक वाक्य मुग्धाच्या मनातली भीती कुठच्या कुठे पळवून लावतं. स्वराने मुग्धाला तिच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर लिहिलेली ही पत्र, हे फक्त शब्द नव्हते, ते होते सक्षमीकरणाचे धडे. या पत्रांमधून काही खूप महत्वाचे विचार आपल्यासमोर येतात. सुरक्षतेबद्दल ती शिकवते की आपला आतला आवाज, आपली सहज प्रवृत्ती, ती कधीही चुकीची नसते. त्या आवाजावर नेहमी विश्वास ठेवायला हवा. शेअरिंगबद्दल ती शिकवते की सगळ्यात आधी स्वतःचे सर्वोत्तम मित्र बना. एकदा का आपण स्वतःवर प्रेम करायला लागलो की आपलं मन इतरांसाठी आपोआप मोठं होतं. स्वरा आणि मुग्धाची ही गोष्ट आपल्याला एका महत्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावते. आपण आपल्या मुलांच्या मनातल्या अवघड, कठीण प्रश्नांनाच त्यांची सगळ्यात मोठी ताकद कसं बनवू शकतो. त्यांचे प्रश्न टाळण्याऐवजी त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलून आपण त्यांना एका मजबूत भविष्यासाठी तयार करू शकतो, नाही का? चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.